अगदी लीडर लोकांना भरोसा नसतो तुमचा येतात की नाही येतात, कारण तुम्ही तेवढं नाटक केलं असेल इथपर्यंत येण्यासाठी. कारण मी अनुभवानुसार बोलते, मला तो फार म्हणजे खूप बळजबरी आणलेलं होतं आणि टाळ्या जे वाजवलं ना, तर खरंच मला माहिती आहे की नवीन आलेल्या व्यक्तीला किती बळजबरी टाळ्या वाजवावं लागतात. शेजाऱ्याकडे बघायचं, वाजवली नाही वाजवायची. कारण आयुष्यात आपल्याला असं कधी कोणासाठी टाळ्या वाजवायचं माहित असतं का? हॅलो नाही. आणि मला एक मध्ये आल्यावर मला एक सगळ्या गोष्टी शिकवते. पुणे एकदा जोरदार नमस्कार. मी माझी ओळख करून देते. नाव माझं जयश्री रमेश बोलरे. बघा, जसं तुम्ही आज आलात तसंच काही दिवसापूर्वी आम्ही सुद्धा अशा हॉलमध्ये येऊन बसलेलो होतो. मित्रांनो, आज जेव्हा मी इथून एंट्री करत होते तेव्हा मला काही माझे पूर्वीचे दिवस आठवले. या हॉलमध्ये जर डोक्याचं जर म्हटलं ना तर मला भीती वाटायची. कारण मी तो बघितलं ना तसा फुल हॉल भरलेला असायचा ना, तर हॉलमध्ये एंट्री करायची सुद्धा भीती वाटायची. मला असं वाटायचं, अरे बापरे, इतके लोक, आपण हॉलमध्ये कसं जायचं? तर मित्रांनो, जसं आज तुम्ही बसलात असं मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं सुद्धा असंच प्रोग्राम बघण्यासाठी बसलो होतो. आज त्याचा प्लॅन झाला. थोडं शॉर्टकट झाला. मित्रांनो, बसले असतील येऊन गडबडीमध्ये प्लॅन समजला असेल नसेल समजला, तर मी ज्या दिवशी पहिल्यांदा प्लॅन बघितला होता त्या दिवशी मला तर अजिबात काहीच कळालं नव्हतं. बिलकुल अगदी डोक्याच्या वरतून गेलेलं होतं. कारण नेटवर्क मार्केटिंग काय असतं आणि जेव्हा सांगितलं जातं इकडून एक गोळा करायचा, इकडून एक गोळा करायचा, मित्रांनो पोटातच गोळा यायला लागला. कारण कधी गोळेच ऐकलेले नव्हते. मी म्हटलं हे तर मी कधी ऐकलेलं नाही. कारण भरपूर लोक म्हणतात आम्ही ही कंपनी केली, आम्ही ती कंपनी केली, ही चालेल का, ही पुढे जमेल का. पण ज्या दिवशी आम्ही प्रोग्राम बघितला होता त्या दिवशी अगदी आम्ही कधी नेटवर्क मार्केटिंग काय असतं हे आम्हाला अजिबात माहित नव्हतं. मोठे मोठे प्रोग्राम काय असतात एवढे लोक सुद्धा एकत्र मी कधी बघितलेले नव्हते. आणि जेव्हा मी हा सगळा प्लॅन बघितला याचा मला काहीच समजलं नाही. जेव्हा प्लॅन नाही समजलं मित्रांनो, पण जेव्हा बाकीचे लोक स्टेजवर नंतर आले, आमच्यासारखे लोक असे स्टेजवर आले आणि ते येऊन सांगायला लागले या बिझनेसच्या माध्यमातून आम्हाला 6 महिने झाले, 1 वर्ष झालं आणि या बिझनेस मध्ये आल्याच्या नंतर आज आम्ही चांगले पैसे कमायला लागलो. मित्रांनो, स्वतःकडे बघितलं, थोडासा विचार केला. गेले 10 वर्ष मी आणि माझे मिस्टर मार्केटमध्ये काम करत होतो आणि 10 वर्षानंतर मी स्वतःकडे वळून बघितलं आणि ज्या प्रोग्रामसाठी मी गेलेले होते त्या प्रोग्राममध्ये आतमध्ये येण्यासाठी फीस होती 50 रुपये. मित्रांनो, 50 रुपये पास सुद्धा आमच्याकडे देण्यासाठी नव्हता. त्या दिवशी मला ज्यांनी इन्व्हाइट केलं त्या व्यक्तीला मी सांगितलं आम्ही तुमच्या प्रोग्रामला येऊ शकतो, पण आमच्याकडे यायला पण पैसे नाही आणि आतमध्ये बसण्यासाठी जी फीस असेल तिथं त्याच्यासाठी सुद्धा आमच्याकडे पैसे नाही. पण मित्रांनो, सिनियर असतात. आज तुम्ही एका फोनमध्ये जरी नाही आले ना, 4 फोन केले असतील की नसतील. हॅलो, नवीन आलेली लोक 4 फोन 5 तुम्हाला उचलून आणायची वाली आली असतील. कारण मला माहिती आहे, मला ज्या दिवशी घेऊन गेले होते ना, मला त्या व्यक्तीने त्याच्या गाडीवर ट्रिपल लिहिलं होतं. कारण मी म्हणायची याला घेऊन जा बोलवेसरला, आमच्याकडे पैसेच नाहीत. मी म्हणायची फीसच पैसे नाहीत, बोलवेसरला घेऊन जा. बोलवेसर म्हणायची हिला घेऊन जा. आमचा असं तुझं माझं करत ते म्हटले एक काम करा, आपण ट्रिपल जाऊ. मी म्हणलं आपण ट्रिपल जाऊ, पण मला इथंच सांगा घेऊन गेले तर आणून सोडणार का. कारण मी म्हणलं सोडलं तिकडे तर वापस यायला पैसे नाही. कार्यक्रम किती लावले किती नाही माहिती नाही. मग त्या निमित्तानं मी आधी बोली करून घेतली, मला आणून सोडावं लागेल. आणि खरंच मित्रांनो, सिनियर असतात त्या व्यक्तीने आम्हाला घेऊन पण गेले आणि घेऊन पण आले. त्यांच्या गाडीवरून रात्री 11:30 वाजता गाडीवरून खाली उतरता त्या व्यक्तीने मला सांगितलं, ताई मी उद्या सकाळी भेटायला येतोय. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं आजचा बिझनेस काय आम्हाला करायचं नाही. आजला बोलतात ना लोक, आजला तसलं आम्हाला जमत नाही. आता मला कळायला लागलं तसलं म्हणजे काय, असलं म्हणजे काय. पण सुरुवातीला मलाही कळत नव्हतं. त्यावेळेस मी त्यांना पहिलं सांगितलं तसलं काय आम्हाला जमणार नाही आणि आम्हाला काय बिझनेस करायचं नाही. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आम्हाला कोणी वैशिष्ट्यच नाही आणि आमच्या नशिबात पैसाच नाही. 10 वर्ष झालं म्हटलं आम्ही काम करतोय. 10 वर्षामध्ये 50 रुपये द्यायला आमच्याकडे नव्हते. आमच्याकडे पैसेच नाही. त्याच्यामुळे उद्या कोणाला घेऊन येऊच नको.
पण मी काय हा म्हणणार नाही. पण मित्रांनो, त्या व्यक्तीनं बोलता बोलता मला एक वाक्य सांगितलं. कारण या बिझनेसच्या आधी ज्या दिवशी मी हा बिझनेस प्लॅन बघण्यासाठी गेले होते मित्रांनो, त्यावेळेस मी जातेपूरच्या क्लासेस मध्ये मी झाडू मारण्याचं काम करत होते आणि मी स्वयंपाकाचं काम करत होते. ऍक्च्युअली मी त्या दिवशी ज्या दिवशी मला इन्व्हाइट केलं गेलं त्या दिवशी मी ते काम करून आले आणि काम करून आल्याच्या नंतर माझे सिनियर माझ्या घरी आलेले होते मित्रांनो मला इन्व्हिटेशन देण्यासाठी. मित्रांनो, त्यावेळेस मला एक हट टच वाक्य असं त्यांनी दिलं, आज तुम्ही जातेपूरच्या क्लासेस मध्ये झाडू मारण्याचं काम करताय, आज तुम्ही लोकांच्या घरी स्वयंपाक करण्याचं काम करताय, तुमची मुलगी आज छोटी आहे, उद्या जर मोठी झाली तर तुम्ही तुमच्या मुलीला लोकांच्या घरात स्वयंपाक करायला घेऊन जाणार की नाही घेऊन जाणार. मला त्यांनी उदाहरण दिलं, जर तुम्ही छोटे होता तुम्ही शेतामध्ये काम करत, तुमचे आई वडील शेतकरी, जेव्हा तुम्ही तुमच्या आई वडील शेतीमध्ये काम करायचे तेव्हा तुमची आई तुम्हाला शेतात घेऊन जायची का. मी म्हटलं हो सर, आम्ही सुट्टीच्या दिवशी शेतातच असायचो, आम्हाला 12 वाजता शाळा होती, आम्ही सकाळी सुद्धा शेतात आमच्या आई सोबत दुसऱ्याच्या शेतात आम्ही रोजाने कामाला जायचो. तेव्हा रोज होता 10 रुपये 15 रुपये, पण आमच्या आई आम्हाला शेतात घेऊन जायची. आणि त्यावेळी त्यांनी मला हे वाक्य विचारलं, मित्रांनो तुम्ही तुमच्या मुलीला झाडू मारायला घेऊन जाणार का. मित्रांनो, ते वाक्य माझ्या हृदयाला लागलं आणि माझ्या डोळ्यात कसं पाणी गेलं. मित्रांनो, मी 2 मिनिटं शांत झाले, मी विचार केला, मी म्हटलं आपण कोणत्या धुंदीत होतो जिथे आपल्याकडे काहीच नाही, 4 बदलाची रूम, जिथे आपण महिन्याचं भाडं सुद्धा भरू शकत नाही, जिथे आपण महिन्याचा किराणा सुद्धा घरात आणू शकत नाही. आणि मी स्पष्ट सांगत होते की हा बिझनेस मला करायचा नाही. मित्रांनो, जेव्हा वाक्य मला लागलंच म्हणाला, मी एका मिनिटात सांगितलं सर हा बिझनेस मला करायचा. नव्हते मित्रांनो पैसे जवळ, अजिबात पैसे जवळ नव्हते, पण एक विचार केला, 10 वर्ष आपण काम केलंय, 10 वर्षाच्या नंतर 10 रुपयाची नोट आपल्या घरामध्ये नाही आणि तरी सुद्धा आपण बिझनेस करण्यासाठी नाही म्हणतोय. मित्रांनो, नाही म्हणण्यासाठी खूप सगळे कारण माझ्याकडे होते आणि यश म्हणण्यासाठी एकच कारण होतं, हा बिझनेस मला करायचा. सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या आणि सरांना एकच सांगितलं, सर हा बिझनेस मला करायचा, मला फक्त 2 दिवस द्या, मी पैसे जमा करते आणि बिझनेस स्टार्ट करते. मित्रांनो, 3 दिवस माझे सिनियर पुण्यावरून औरंगाबादमध्ये 3 दिवस होते, 3 दिवस आणि 3 दिवस मी पैसे उचलून मागत होते. मित्रांनो, जिथं मी काम करत होते तिथं मी जायची, जिथं माझे नातेवाईक आहेत तिथं मी जायची, मी सगळ्याच ठिकाणी पैसे उचलून मागायला गेले. 3 दिवस पैसे उचलून मागितले मित्रांनो. आणि 3ऱ्या दिवशी जेव्हा आम्ही संध्याकाळी घरी आलो त्यावेळेस माझ्या मिस्टरांनी एक वाक्य सांगितलं, आता बस झालं लोकांच्या दारात फिरणं आणि ते भिकाऱ्यासारखे पैसे मागणं बंद कर आता, आणि बिझनेसचं नाव तर अजिबात घरात काढायचं नाही, आणि बिझनेसचं नाव जर काढलं सकाळी बॅग भरायची आणि निघून जायचं. मित्रांनो, एक विचार केला, मी म्हटलं एक विचार करा, 3 दिवस झाले, 3 दिवसापासून आपण दोघं सुद्धा उसने पैसे मागतोय आणि 3 दिवस होऊन आपल्याला कुणी 1 रुपया आपल्या हातावर कुणी टेकला नाही. विचार जर केला, माझे दोन्ही मुलं बाजूला झोपलेले होते, मी म्हटलं जर देव न करो रात्रीतून जर मुलांना ऍडमिट करण्याची गरज पडली तर काय करा. मी जाते सकाळी बॅग भरून, काही प्रॉब्लेम नाही करणार हा बिझनेस नाही केला तर नाही झाला, डिसिजन तर इथं थांबेल आणि डिसिजन झाला बिझनेस करायचा तर सकाळी बॅग भरून नक्कीच जाईल. पण जर यांना रात्रीतून ऍडमिट करण्याची गरज पडली, मला ऍडमिट करण्याची गरज पडली तर काय कराल. 3 दिवसात असा कोणता पावडा सोडला नाही आपण की त्याला पैसे मागितले नाही, असा कोणता ओळखीचा व्यक्ती सोडला नाही की आपण त्याला पैसे मागितले नाही. आणि एवढ्या लोकांना पैसे मागून जर आपल्याला कुणी 1 रुपया आपल्या हातावर दिला नाही तर आम्ही जर ऍडमिट करण्याची गरज पडली तर आता तुम्ही काय कराल. त्यावेळेस माझ्या मिस्टरांनी एक वाक्य वापरलं, व्याजाने गाडी मरून सुईनं देईन. तेव्हा माझ्या डोक्यात क्लिक झालं,
पैसे व्याजाने पण भेटतात.